कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच राहिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। जिल्ह्यात दुपारपर्यंत पावसाने उसंती घेतली, मात्र त्यानंतर बहुतांशी भागात दमदार पावसाने झोडपून काढले। कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडले, त्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरले। वारणा नदीवरील काही पूल तर कृष्णा आणि वारणा नदीवरील बंधारे पाण्याखाली कायम आहेत, त्यामुळे काही मार्ग बंद करण्यात आलेत। सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी बुधवारी रात्री 24 फुटांवर पोहोचली। नद्यांची पाणी पातळी वाढत चालल्याने नदीकाठावर सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। मागील 5 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही सुरूच राहिलाय। कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्याने धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढतोय। कोयना धरणात 44.58 टीएमसी तर वारणा धरणात 18.56 टीएमसी पाणीसाठा झालाय। त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय। जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू असला तरी पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे जत, आटपाडी, कवटेमहांकाळ आणि खानापूरच्या काही भागातील खरीप पेरण्या अद्याप रखडलेल्या आहेत। मात्र पलूस, वाळवा, मिरज आणि शिराळा तालुक्यात चांगल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने सांगली, बहे, ताकारी, भिलवडी, अंकली, म्हैसाळ परिसरात नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलंय। प्रशासनाने नदीकाठच्या 104 गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय।